ओके ठीक आहे, इक्वेट केलंय प्रत्येकाने. ओके, इक्वेटिंग रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. इक्वेटिंग रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. जर रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट केले तर काय होतं? तुम्हाला रियल पार्ट इकडे भेटणारे वाय इज इक्वल टू इकडे भेटणारे एक्स क्यूब मायनस 3xy² अँड इमॅजिनरी पार्ट इकडे भेटणारे v इकडे किती भेटेल? 3x² y मायनस y³. ओके, हा आता बाळांनो या दोघांमधनं x कॉमन निघेल. x जर कॉमन काढला तर उरणार x² मायनस 3y² अँड इकडे जर y कॉमन काढला तर ह्या दोघांमधनं y कॉमन निघतोय ना. y जर कॉमन काढला तर काय उरणार? 3x² मायनस y². ओके, आता हा x तिकडे डिवाइड आहे, इकडे आला तर इकडे मल्टिप्लाय करायला डिवाइड, हा इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड. देअरफॉर y अपॉन x इज इक्वल टू x² मायनस 3y² अँड v अपॉन y इज इक्वल टू 3x² मायनस y². ओके, आता याला म्हणा इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आणि पाऊंड अप्रूव्ह करण्यामध्ये पहिली व्हॅल्यू y अपॉन x आहे, आपल्याकडे सुद्धा y अपॉन x भेटला. इथे दुसरी व्हॅल्यू v अपॉन y आहे, ती पण व्हॅल्यू भेटली. आता दोन्ही व्हॅल्यूंची काय करायची? ऍडिशन. मग डायरेक्ट दोन्ही इक्वेशनची ऍडिशन घेऊन टाका. इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 वी गेट, हा लेफ्ट साइडची ऍडिशन y अपॉन x प्लस v अपॉन y इज इक्वल टू x² प्लस 3y² प्लस 3x² मायनस y². बरोबर आहे. दोन्ही इक्वेशन सरळ सरळ काय घेतली? ऍडिशन. लेफ्ट साइडची ऍडिशन, राईट साइडची ऍडिशन. ओके, लेफ्ट साइडची भेटली प्लस v अपॉन y इज इक्वल टू इथे आला x² प्लस 3x², x² प्लस 3x² नंतर 3y² मायनस 3y² म्हणजे मायनस 4y². या दोघांमधनं 4 कॉमन निघेल म्हणजे काय भेटला? y अपॉन x प्लस v अपॉन y इज इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट x² मायनस y. हे होतं बाळांनो काल होमवर्कला दिलेलं एक्झाम्पल. अडचण बोला बरं. ओके, ऑनलाईन करणारे बाळांनो अडचण? सेम आज एक्झाम्पल आपलं काल पण झालं होतं, म्हणजे कालच्या काल. बरोबर आहे. ओके, झालं होतं एक्झाम्पल, सेम फॉर्मॅट एक्झाम्पल होतं. ते एक्झाम्पल पाहून जरी हे तुम्ही सॉल्व्ह केलं असतं तरी सॉल्व्ह झाला असतं. ओके, समजलं का प्रत्येकाला? ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24. Question number 24. Find the value of x and y which satisfy the following equations into bracket x comma y
बिलॉंग्स टू आर. त्यातलं पहिलं एक्झाम्पल घ्यायचंय. फर्स्ट एक्झाम्पल, x plus 2y plus 2x minus 3y into I plus 4I is equals to 5. ओके, काय करायचंय? x आणि y शोधायचं आहे, बरोबर आहे. x आणि y शोधायचं आहे. का शोधणार रे? क्लिअर कट आहे. कॉम्प्लेक्स नंबर आहे ना, सोल्युशन स्टार्टिंग करणार. आयडिया सांगतो, प्रत्येकाने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. हा प्लस 4 आहे, इकडे गेला तर मग दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल होतील. काय करायचं? सेम इक्वेटिंग रिअल पार्ट अँड दोन इक्वेशन भेटतील, डायरेक्ट सॉल्व्ह करायची. करा बरं. चला, आयडिया सांगितलेली, ट्राय करा. एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन आहे. ओके, सॉल्व करा, सांगितली आयडिया. ओके, सोल्युशन स्टार्ट करा. गिवन काय दिलंय? x plus 2y plus 2x minus 3y into I plus 4I is equals to 5. काय सांगितलं पहिले? इकडे हा 4 आहे प्लस इकडे गेल्यावरती काय होईल? मायनस. म्हणजे therefore x plus 2y plus 2x minus 3y into I is equals to 5 minus 4i. बरोबर आहे? ओके, आता बाळांनो काय करणार? इकडे बघा, याच्यामध्ये आय नाहीये म्हणजे हा रिअल पार्ट, हा आयचा कोइफिशियंट म्हणजे हा इमॅजिनरी पार्ट. याच्यामध्ये आय नाहीये म्हणजे हा परत रिअल पार्ट, आणि हा आयचा कोइफिशियंट म्हणजे हा इमॅजिनरी पार्ट. ओके, इक्वेटिंग real and imaginary part we get. आता पहले real part x plus 2y is equals to 5, equation number 1. and imaginary part इकडे आला 2x minus 3y is equals to, इकडे साइनचा घ्यायचा मायनस, इक्वेशन नंबर 2. आता बघा हे दोन्ही काय?
लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. 9th ला आणि 10th ला 2 वर चॅप्टर होतं आणि दोन्ही वर्ष आपले फेल गेलेले. 9th ला 2 मेल होते, अल्जेब्रिक आणि सबस्टिट्यूशन. 10th ला 2 होते, ग्राफिकल आणि दुसरी ग्रामर. ग्राफचं वापरणं शक्य नाही एवढ्या एक्झाम्पल साठी. मग तुमच्याकडे 3 मेल एक तर अल्जेब्रिक वापरा किंवा सबस्टिट्यूशन वापरा किंवा ग्रामर्स वापरा. कोणती वापरता? अल्जेब्रिक. शक्यतो आपण अल्जेब्रिक यूज करतो सिंपल असेल तर. मग इथे काय करणार? मला दोन्ही इक्वेशन मध्ये क्लिअर कट दिसतंय कोणत्याही व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम नाहीये. मी असं करतो, इक्वेशन नंबर 1 त्याला मल्टिप्लाय करतो 3 नंबर आणि इक्वेशन नंबर 2 ला मल्टिप्लाय करतो 2 ने आणि दोघांची घेऊन टाकतो ऍडिशन. तुम्ही निबंध लिहायचे जास्त शॉर्ट लिहायचे. इक्वेशन 1 into 3 प्लस इक्वेशन 2 into 2. जर मी सर्कल केलंय तर तो इक्वेशन आहे आणि सर्कल नाही केला तर तो नंबर आहे. सिम्बॉल्स मध्ये थोडंसं कन्फ्युजन नाही ठेवायचं, क्लिअर करून ठेवायचं. ओके, देअरफॉर पहिल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा. 3x plus 6y is equals to 15. दुसऱ्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. 4x minus 6y is equals to -8. दोघांची ऍडिशन घ्यायची. ऍडिशनला साईन वगैरे चेंज नाही करत, डायरेक्ट घेतो. 3x plus 4x 7. 6y minus 6y ह्याला कॅन्सल इज इक्वल टू 15 minus 8. आता हा 7 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड. देअरफॉर x इज इक्वल टू 7 अपॉन, म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली? x आला 1. आता हा पुढे पुट करता. जनरली डोक्यात ठेवा, नीट ऐकायचं. तुम्हाला आता व्हेरिएबल कोणता काढायचा आहे? y. बरोबर आहे. चेक करायचं जिथं y पॉझिटिव्ह असेल शक्यतो त्या इक्वेशन मध्ये पुट करा. काय होतं, तुम्ही साईन बदलायचं विसरून जातो. त्यामुळे आयडिया सांगून ठेवतो. आता इक्वेशन 1 मध्ये y पॉझिटिव्ह आहे, मग ही x ची व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. इथे पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. वी गेट इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली तर इथे येणारे 1 प्लस 2y इज इक्वल टू 5. बरोबर आहे. आता हा जो 1 आहे हा इकडे प्लस आहे, इकडे आला तर रे मायनस. मग देअरफॉर 2y इज इक्वल टू 5 minus 1. आणि देअरफॉर आता ही सबट्रॅक्शन पहिले करून घ्या, जास्त काही करायची नाही. म्हणजे काय होईल? 2y इज इक्वल टू 4. हा 2 इकडे आला डिवाइड. देअरफॉर y इज इक्वल टू 4 अपॉन 2 and therefore y is equals to किती आला? y is equals to 2. भेटला का x आणि y? तुम्हाला तेच फाइंड करायचं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y. खाली शेवटी सोल्युशन लिहायचं. सोल्युशन x is equals to 1 and y is equals to 2. ओके, समजलं एक्झाम्पल? ही आयडिया सांगितली होती तुम्हाला. बरोबर आहे. फक्त तेवढी हिंट समजली ना तर खाली आन्सर समजलं पाहिजे. आता ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. सेम असाच उद्योग आहे सॉल्व्ह करायला. एक्झाम्पल नंबर 2. सेकंड एक्झाम्पल ह्याच क्वेश्चन मधलं. x plus 1 upon 1 plus I, y minus 1 upon 1 minus I is equals to I. ओके, काय करावं लागेल रे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल आणि माझ्या डिनॉमिनेटर तिकडे शिफ्ट करावं लागेल
आणि मग रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट इक्वेट करायचं आहे. बरोबर आहे. करा सॉल्व्ह करायला सुरुवात. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. लेफ्ट साइडला जो डिनॉमिनेटर आला तो राईट साइडला शिफ्ट करायचा आणि मग त्यानंतर रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करायची. ओके, घेतले सॉल्व करायला. और सेल्फ ट्राय करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्राय नाही करणार आहे एक्झाम्पल व्यवस्थित सुटणार नाही तुम्हाला. तुम्ही एक्झामला जाऊन अडून बसणार आहे. तुम्हाला फायनलला एक्झामला त्रास होईल. मेन म्हणजे तुमच्या चुकणाऱ्या रायटिंग स्टेप. तुमची रायटिंग खूप चुकते, खूप भरपूर जणांची मोठ्या प्रमाणावर रायटिंग चुकते. ते तुम्हाला समजून जाईल का रायटिंग कसं करायचंय. माझं पाहून लिहित राहिले तर एक्झामला ती रायटिंगची चूक कशी राहणार आहे. गिवन x+1 अपॉन 1 + I प्लस y-1 अपॉन 1 - I इज इक्वल टू I. अडचण. अरे बाबा अडचण. ओके, आता काय करायचंय इथे सरळ सरळ तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन. रॅशनल नंबरची ऍडिशन आहे ती आपण करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होईल. हा x+1 याला मल्टिप्लाय मध्ये आला 1 - I प्लस हा आहे y-1 त्याला मल्टिप्लाय मध्ये आला 1 + I अपॉन 1 + I इंटू 1 - I हा आला I. ओके, आता ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. आपल्याकडे ब्रॅकेटच्या मल्टिप्लिकेशनचा रूल आहे. काय करतो आपण एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू देतो. कसं करतो. समजा सेकंड ब्रॅकेटने फर्स्टला मल्टिप्लाय करत असेल तर या 1 ने या दोघांना मल्टिप्लाय करा. किती होऊन जाईल x+1. नंतर हा -I घ्या. साइन विसरू नका. -I ने या दोघांना मल्टिप्लाय करा. काय होईल -I1 - I. बरोबर आहे का. ओके, प्लस आता इकडे ॲरो नाही करत मी, डायरेक्ट मल्टिप्लाय करतो. 1 ने या दोघांना मल्टिप्लाय केलं y-1 प्लस I ने मल्टिप्लाय केला IY - I अपॉन त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 × 1 1 प्लस I - I स्क्वेअर इज इक्वल टू I. अडचण बोला बरं. हा, जिथं कॅन्सलेशन होतं
पहिले ते कॅन्सल होतंय, काय काय होतं कॅन्सल हे पाहून घ्या. मला वाटतं तर +1 -1 कॅन्सल होतं. आणखीन काय होतं कॅन्सल? नाही होत. बरोबर आहे, खाली होतंय ना. आणि I² ची व्हॅल्यू पुट करावी लागेल डिनॉमिनेटरला. न्यूमरेटर ऍडजस्ट करून घ्या. x मायनस IX मायनस I प्लस Y प्लस IY मायनस I अपॉन 1 मायनस I² ची व्हॅल्यू मायनस. तिथे रिझनिंग लिहा. तुम्ही कोणती व्हॅल्यू पुट केली? I² इज इक्वल टू -1. बरोबर आहे. ओके, आता बाळांनो काय करायचं? इथे न्यूमरेटरला रिअल पार्ट सेपरेट करा, ज्यांच्यामध्ये I नाही येते एकत्र करा. x प्लस वाय प्लस, आता ज्यांच्यामध्ये I आहे असे सगळं एकत्र करतो. यांच्यामधनं I कॉमन घेतो, पण प्लस I कॉमन घेतो. कोणाचा साईन चेंज होणार नाही. हा -x, इथे -1, इथे प्लस वाय, इथे -1 आणि अपॉन डिनॉमिनेटरला काय येईल? 1 + 1 2. अडचण? ओके, आता बाळांनो हा जो काही डिनॉमिनेटरचा 2 आहे हायड्रेट डिवाइडेड इकडे गेला तर रे मल्टिप्लाय, म्हणजे इथे होणार x प्लस वाय प्लस I इंटू किती आला हा -x प्लस वाय, नंतर हा -1 आणि हा -1 -2 इज इक्वल टू 2I. ओके, आता मला सांगा लेफ्ट साइडला राईट साइडला रिअल पार्ट आलाय का रे? नाही. मग तो रिअल पार्टने ऍडजस्ट केला असता काही फरक पडेल का? +0 केला तिथे फक्त. हा, आता इक्वेटिंग रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. ओके, सगळ्यात पहिले अडचण आहे. ओके, सगळ्यात पहिले इकडचा रिअल पार्ट काय? x प्लस वाय इज इक्वल टू 0. हे आलं इक्वेशन नंबर 1. दुसरं अँड -x प्लस वाय -2 इज इक्वल टू 2. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे. ओके, आता इथे मी याला इक्वेशन 2 म्हणत नाही, हा डायरेक्टली इकडे आला, हा इकडे. म्हणजे काय होईल रे? -x प्लस वाय 2 + 2 डायरेक्ट फोरल्यूट येते. हा -2 इकडे गेल्यानंतर +2 होईल ना. 2 + 2 किती झाला? 4. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर. आणि लक्षात घेतो 4 कसं काय आलाय? 2 + 2. ओके, आता दोन्ही इक्वेशन क्लिअर कट आहे. एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह आहे. डायरेक्टली इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 वी गेट. ज्या दोन्ही इक्वेशनचे ऍडिशन x प्लस वाय इज इक्वल टू 0 -x प्लस वाय इज इक्वल टू 4. या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन घ्यायची. मला वाटतं +x आणि -x कॅन्सल. y प्लस वाय 2y इज इक्वल टू 4. आता हा 2 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड. देअरफॉर y इज इक्वल टू 4 अपॉन 2 and therefore y is equal to किती आला? 2. आता ही व्हॅल्यू पुढे पुट करता इक्वेशन 1 मध्ये पुट करा. पुट इन इक्वेशन 1. therefore इक्वेशन 1 becomes काय होईल? ही व्हॅल्यू इथे पुट करून द्या.
म्हणजे काय होईल, x+2 इज इक्वल टू 0. आता हा +2 इकडे गेला तर रे, अँड देअरफॉर x ची व्हॅल्यू किती आली, -2. देअरफॉर फायनली सोल्युशन x इज इक्वल टू -2 and y is equals to 2. अडचण बोला बरं. अरे बाळांनो, एक्झाम्पल मध्ये अडचण आहे काही? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 मागे राहू द्या. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये चेंज आहे. एक्झाम्पल नंबर चेंज पण ओके, काय अडचण नाही, जमेल. एक्झाम्पल नंबर 3 पण घ्या डायरेक्ट. एक्झाम्पल नंबर 3 बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये झालं का प्रत्येकाचं एक्झाम्पल? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 सेम याप्रमाणेच एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 3 x plus iy upon 2 plus 3i plus 2 plus I upon 2 minus 3i is equals to 9 upon 13 into 1 plus I. ओके, इथे सुद्धा काय करावं लागेल रे, लेफ्ट साइडला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. करा लेफ्ट साइडला क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता फक्त डोक्यात ठेवा, न्यूमरेटर मध्ये सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आहे. मल्टिप्लिकेशन करताना फक्त प्रॉपर करा. आय आणि साइन यांची काळजी घ्या. ओके, सेम क्वेश्चन नंबर 2 प्रमाणे सॉल्व करायचंय. वेळ दिला बाळांनो, सॉल्व करा. तुम्हाला वेळ याकर दिला असतो, तुम्ही सॉल्व करून पाहायचंय. जर सॉल्व झालं याचा अर्थ तुम्हाला त्या स्टेप्स समजल्या तर मग काही अडचण नाही. पण जर सॉल्व करताना कुठेतरी अडले त्याचा अर्थ तुम्हाला स्टेप्स प्रॉपरली समजलेल्या नाही. अजून एक्झाम्पलच्या जेव्हा मी सॉल्व करेल तेव्हा प्रॉपर ती स्टेप समजून घ्यायची. नाही समजली माईक ऑन करायचं आणि बोलायचं. ओके, solution given x plus iy upon 2 plus 3i plus 2 plus I upon 2 minus 3i is equals to 9 upon 13 1 plus I. क्लिअर कट आहे. लेफ्ट साइडला फक्त तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे.
याने याला मल्टिप्लाय करा, याने इकडे याला मल्टिप्लाय करा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या. ओके, म्हणजे काय होईल? एक्स प्लस आय वाय इंटू 2 मायनस 3i प्लस 2 प्लस आय इंटू 2 प्लस 3i अपॉन 2 प्लस 3i इंटू 2 मायनस 3i इज इक्वल टू 9 अपॉन 13 1 प्लस i. ओके, घ्या बरं मल्टिप्लिकेशन. जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय होईल? सगळ्यात पहिले या 2 ने या दोघांना मल्टिप्लाय करून घ्या. तसं प्रॉपर करा मल्टिप्लिकेशन. 2x प्लस 2y इंटू आय, नंतर या मायनस 3i ने मल्टिप्लाय करायचं दोघांना पण. मायनस 3xi मायनस 3y इंटू आय स्क्वेअर किंवा आय स्क्वेअर इंटू 3y प्लस इकडे बघा ना, दोघांचं मल्टिप्लिकेशन करा प्रॉपर. म्हणजे काय येईल? 4 प्लस 2i प्लस 6i प्लस आय स्क्वेअर इंटू 3 अपॉन डिनॉमिनेटरला 4 प्लस 6i मायनस 6i मायनस 3 इंटू 3 9i स्क्वेअर इज इक्वल टू 9 अपॉन 13 इंटू 1 प्लस आय. राईट साइड कशीच आहे, बरोबर आहे. ओके, आता लेफ्ट साइडला काही सिम्प्लिफाय होत असेल तर करून घ्या पहिले, नसेल होत तर डायरेक्टली 2x प्लस ओके आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करावी लागणार आहे. बाकी कुठे काही कॅन्सलेशन वगैरे होत नाहीये, ठीक आहे. 2yi मायनस 3xi मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 इंटू 3y प्लस हा 4 ॲज इट इज आहे. या दोघांची ऍडिशन घेऊन टाकायची लगेच. 2i प्लस 6i 8i प्लस मायनस 1 इंटू 3 अपॉन डिनॉमिनेटरला कॅन्सलेशन होईल 4 मायनस 9 इंटू इथे पण आय स्क्वेअर आला, आय स्क्वेअरची व्हॅल्यू इज इक्वल टू राईट साइड आय असते 9 अपॉन 13 1 प्लस आय. ओके, सिन्स रिझनिंग टाकून द्या. सिन्स काय रिझनिंग? सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 घेतलाय. ओके, आता बघा थोडस सिम्प्लिफाय करा. 2x प्लस 2yi मायनस 3xi प्लस 3y प्लस 4 प्लस 8i मायनस 3 अपॉन 4 प्लस 9 इज इक्वल टू 9 अपॉन 13 इंटू 1 प्लस आय. ओके, आता बघा इथे न्यूमरेटरला इकडे डिनॉमिनेटर हा किती होईल रे? 4 प्लस 9 हा जे डिवाइड इकडे गेला तर मल्टिप्लाय होईल आणि या 13 बरोबर कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे. स्टेप घ्यायची का स्किप करायची? तर घ्यायची, घेऊ चल. ओके, देअरफॉर 2x प्लस आता बेस्ट करतो न्यूमरेटर मध्ये विदाउट आय वाला टर्म्स आहे एकत्र करून देतो. 2x 3y आणि हा 4 मायनस 3 यांच्यामध्ये आय नाही, मग हा झाला 2x प्लस 3y 4 मायनस 3 प्लस अडचण बोला बरं. आय नसणाऱ्या सगळ्या टर्म्स एकत्र घेतल्या. आता ज्यांच्यामध्ये आय आहे अशा टर्म्स बरोबर आहे. याच्यातनं आय कॉमन घ्या, प्लस आय कॉमन घेतली
इथे उरला -3x प्लस 2y -8 अपॉन 13 इज इक्वल टू 9 अपॉन 13 इंटू 1 प्लस r. आता क्लिअर कट आहे, हा 13 इकडे डिवाइड आहे, इकडे गेला तर मल्टिप्लाय, आणि तो मल्टिप्लाय मधला डिवाइड आणि हा मल्टिप्लाय डिवाइड काय होणार एकमेकाला कॅन्सल. चालेल का? या स्टेपला मी 13 कॅन्सल केलं, 8 प्लस आहे ना, बरोबर आहे. ओके, अडचण बोला बरं. हा 13 डिवाइड आहे, तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय आणि तो काय होऊन जाईल कॅन्सल. ओके, अडचण. आता जे उरलंय ते प्रॉपरली लिहितो. Therefore 2x plus 3y plus 1 plus I into minus 3x plus 2y plus 8 is equals to, आणि आता हा जो 9 आहे हा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, म्हणजे ब्रॅकेटच्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय, बरोबर आहे. मग 1 into 9 9 प्लस I into 9 9. अडचण बोला बरं. ओके, आता इथे आय नाहीये म्हणजे हा रिअल पार्ट आहे, इथे पण आय नाहीये म्हणजे हा रिअल पार्ट. हा आयचा कोइफिशियंट आहे म्हणजे हा इमॅजिनरी पार्ट आहे. इथे आयचा कोइफिशियंट म्हणजे हा इमॅजिनरी पार्ट आहे, बरोबर आहे. मग इक्वेटिंग रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट, इक्वेटिंग रिअल अँड करा इक्वेट. Therefore 2x plus 3y plus 1 is equals to 9 and minus 3x plus 2y plus 8 is equals to 9. यांना मी लगेच इक्वेशन म्हणत नाही. हे बघा, हा 1 इथे कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल नाही, प्लस इकडे गेल्यानंतर मायनस होईल. हा 8 इकडे प्लस इकडे गेल्यानंतर मायनस होईल. या सिम्प्लिफाय करून Therefore 2x plus 3y is equals to 9 minus 1 and minus 3x plus 2y is equals to 9 minus 8. Therefore 2x plus 3y is equals to 8. Equation number 1. And minus 3x plus 2y is equals to 1. Equation number 2. अडचण बोला. आणि आता दोन्ही क्वेश्चन काय करायचे, सॉल्व्ह करायचे. कसं सॉल्व्ह करतो, इथं एक पॉझिटिव्ह तिकडे एक निगेटिव्ह ना, मग आता एक सारखा करांचं सॉल्व्ह करा. असं करतो मी. इथे इक्वेशन नंबर 1 ला 3 ने मल्टिप्लाय करतो प्लस इक्वेशन नंबर 2 ला 2 ने मल्टिप्लाय करतो आणि दोघांची ऍडिशन घेऊन टाकतो. या बरं, 6x प्लस 9y इज इक्वल टू किती रे, 24. नंतर मायनस 6x प्लस 4y इज इक्वल टू 2. दोघांची काय घ्यायची आहे ऍडिशन. 6x मायनस 6x कॅन्सल. ही ऍडिशन किती झाली, 13y इज इक्वल टू, हा 13 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड. Therefore y इज इक्वल टू 26 अपॉन, म्हणजे y ची व्हॅल्यू किती भेटली 2. आता इकडे पुट करता इक्वेशन 1 मध्ये, पुट इन इक्वेशन 1 we get इक्वेशन 1. म्हणजे आता ही व्हॅल्यू पुट करायची तुम्हाला इथे, बरोबर आहे. मग पुट केल्यानंतर काय होईल, 2x प्लस 3 into 2 इज इक्वल टू 8. बरोबर आहे.
ओके, करा सॉल्व. आता हा 2 इंटू म्हणजे हे काय होणार आहे, देअरफॉर 2x प्लस 6 इज इक्वल टू 8. हा 6 इकडे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर नाही. देअरफॉर 2x इज इक्वल टू 8 मायनस 6. देअरफॉर 2x इज इक्वल टू 2. हा 2 इथं मल्टिप्लाय केल्यानंतर देअरफॉर x इज इक्वल टू 2 अपॉन 2. x किती भेटला, 1. देअरफॉर सोल्युशन x इज इक्वल टू 1 and y इज इक्वल टू 2. ओके, अडचण बोला बरं भावांनो. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. झालं की प्रत्येकाचं ऑनलाईन वाले अडचण. ऑनलाईन वाल्यांचं काय. ओके, ऑनलाईन वाल्यांना काय अडचण आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 घ्या मग. एक्झाम्पल नंबर 4. If x into bracket 1 plus 3i plus y into bracket 2 minus I minus 5 plus I cube is equal to 0. Find x plus y. आधी तर x आणि y नाही फाइंड करायचं, काय करायचंय, x प्लस y फाइंड करायचं आहे. सेम मुद्दे घे. का सॉल्व करणार सर, पहिले अडचण काय सांगा बरं मला. कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्म मध्ये असतो रे, a प्लस आय बी. इथं फॉल्ट आला, आय क्यूब आलाय ना, मग आय क्यूब ची व्हॅल्यू पुट करा. सोल्युशन गिवन घ्या, आय क्यूब ची व्हॅल्यू पुट करा. आता आय क्यूब ची व्हॅल्यू किती, मायनस आय. ओके, सोल्युशन गिवन. जास्त विचार करत नका बसू, एक्झाम्पल सोडवा. गिवन x इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3i प्लस y इंटू ब्रॅकेट 2 मायनस i मायनस 5 प्लस i क्यूब इज इक्वल टू 0. बरोबर आहे. सर्वात पहिले व्हॅल्यू कोणाची पुट करायची आहे, आय क्यूबची. करा व्हॅल्यू पुट आय क्यूबची, बाकी काहीच चेंज करत नाही इथे. आय क्यूबची व्हॅल्यू मायनस आय कशी काय पुट केली, हाताने. बरोबर ना. काय केलं इकडे नीट लक्षात ठेवा. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, मग देअरफॉर आय स्क्वेअर वर ना मला काय भेटतं बा, इकडे आय ने मल्टिप्लाय केला, आय स्क्वेअर इंटू आय, आय क्यूब इज इक्वल टू मायनस 1 इंटू आय, म्हणजे आय क्यूबची व्हॅल्यू मायनस आय असते. याला रिझनिंग तेच, आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 म्हणून. ओके, आता बाळांनो
हा प्लस मायनस काय होऊन जाईल मायनस. देअरफॉर x इंटू ब्रॅकेट 1 + 3i. मुद्दाम मी काही स्टेप वाढवलेले आहे. इथपर्यंत जवळ निम्मा आन्सर झाला असतं पण फक्त मुद्दाम स्टेप वाढवल्या. ओके, इथपर्यंत काय अर्थ वाटतं का बघा. फक्त एकच पार्ट सॉल्व्ह केला आयची, बाकी काहीच सुद्धा नाही. आता बघा हा -r इकडे जाऊ द्या, हा -5 पण इकडे जाऊ द्या आणि इथं ब्रॅकेटला मल्टिप्लाय मध्ये आहे, घ्या मल्टिप्लाय करून. म्हणजे काय होईल, x + 3xi + 2y - yi इज इक्वल टू हा 5 इकडे मायनस इकडे गेल्यानंतर आणि i इकडे मायनस इकडे गेल्यानंतर अडचण. लेफ्ट साइडला 2 अशा टर्म आहे ज्यांच्यामध्ये आय नाही, त्यांना एकत्र करा. x + 2y आणि 2 टर्म अशा आहे ज्यांच्यामध्ये आय आहे, तर दोघांमधनं आय कॉमन काढा. म्हणजे प्लस 3x - y इंटू आय कॉमन काढ इज इक्वल टू 5 + i. इथे आय म्हणजे ऍक्च्युली आयला मल्टिप्लाय काहीच नाही, म्हणजे किती आहे 1. आता इकडे याला आय मल्टिप्लाय नाहीये म्हणजे हा रिअल पा, याला आय मल्टिप्लाय नाही म्हणजे हा रिअल पा, याला आय मल्टिप्लाय म्हणजे हा इमॅजिनरी पा, याला आय मल्टिप्लाय म्हणजे हा इमॅजिनरी पा. इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पा. इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. मग इथं काय येईल रे, x + 2y इज इक्वल टू 5 अँड सेकंड इक्वेशन 3x - y इज इक्वल टू 1. कसं सॉल्व करणार आहे इक्वेशन, सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा आणि फर्स्ट इक्वेशन मध्ये ऍड करून द्या डायरेक्ट. सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा आणि फर्स्ट इक्वेशन मध्ये ऍड करा. ओके, करा बरं सॉल्व. ओके, केलं सॉल्व. काय केलं, इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 इंटू 2 वी गेट. बरोबर आहे. ओके, मग सगळ्यात पहिले इक्वेशन नंबर 1 ऍज इट इज लिहिलं. दुसऱ्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं. दोघांची ऍडिशन घेऊन टाकली. क्लिअर का, 2y कॅन्सल झाला. हा 7 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर
देअरफॉर x इज इक्वल टू 1 भेटला. आता ही व्हॅल्यू पुढे पुट करता इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट इन 1 काय होईल 1 + 2y इज इक्वल टू 5. हा इकडे प्लस नंतर मायनस होईल. म्हणजे 2y इज इक्वल टू 5 - 1. Therefore 2y is equal to 4. 2 multiplied and divide. Y is equal to 2. अडचण. ओके, आता आजचं एक होमवर्कला एक्झाम्पल, ह्या एक टाईपचं लास्ट एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 24 त्यातलं 4th एक्झाम्पल. पण आता मला सांगा इथं आन्सर झालंय का? नाही झालं. काय बाकी अजून? मग इथे x + y फाइंड करा. नाव x + y इज इक्वल टू 1 + 2 and therefore x + y किती आला? 3. ओके. हा, एकदा फक्त लास्ट क्वेश्चन रीड करत जायचा. आता सेम एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 24 मधलं एक्झाम्पल नंबर 5. ही आज होमवर्कला, म्हणजे ही एक्सरसाइज संपून जाईल. अर्धी नोटबुक भरली. छोटीशी एक्सरसाइज. अशा छोट्या एक्सरसाइज खूप आहे आपल्याकडे. ओके, ठीक आहे. ओके, उद्या रेग्युलर टायमिंग असतील.